शेतकरी मित्रांनो, हा ज्या काही प्लॉटवर उभा आहे, हा प्लॉट ज्या वेळेला 35 दिवसाचा झाला होता, लावल्यापासून रोप लावल्यापासून, त्यावेळेला ह्या दादांना पूर्ण गाव सांगितलं की आता बास, हे रोपं काढून टाका, तुमची दुसरी रोपं लावा, हा प्लॉट काही सक्सेस होणार नाही. त्यावेळेला योगायोगानं आमचे पुनीत सर बोरगाव टेक्नॉलॉजीचं इकडे आले. सोनू पवार साहेब तर आपल्या इथं काम करतात आपल्यासोबत खूप चांगलं. तर ह्या प्लॉटला त्यानंतर बोरगाव टेक्नॉलॉजी चालू केली आणि गेलेला पूर्ण प्लॉट हा पूर्ण चांगल्या कंडिशनने इथं परत ताकदीनं आणलेला आहेत. आज ह्या फळाची साईज बघितला तर बऱ्यापैकी 3, 3.5, 4 किलोची इथं फळं झालेली आहेत आणि एकाच ठिकाणी जी काही सेटिंग वगैरे जी काही अपेक्षा आहेत त्या सुद्धा सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. तर हे कसं झालं, काय नियोजन केले, काय प्रॉब्लेम्स आले होते, हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे की धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नाईक चौकोर ह्या गावामध्ये आलेलो आहेत आणि इथं आपलं जे काही आपल्यासोबत जे काही काम करतात ते पवार साहेब काम करतात, त्यांचं कृषी सेवा केंद्र पण आहे आणि जवळपास इथं 100 ते 150 एकरवर ते कन्सल्टन्सी करतात, मार्गदर्शन पण करतात आणि सगळे प्लॉट कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन ते काढलेले आहेत. दादा, आपली ओळख एकदा शेतकरी मित्रांना करून द्या. नमस्कार, माझं नाव प्रसाद पवार. दादा, तुमच्या ह्या प्लॉटला काय प्रॉब्लेम झाला होता? माझ्या प्लॉटला प्रॉब्लेम झाला होता, रोप लावून केल्यानंतर रोपाची वाढ थांबली होती आणि ओके. रोप जाग्यातच मरतो रोप. ओके, असं किती दिवस तुमचं हे प्रॉब्लेम चालू होता? 30-35 दिवस वाढच होत नव्हती रोपांची. मग त्यानंतर काय केलं तुम्ही? त्यानंतर आपण फार्मार पुनीत सरांनी सांगितल्याप्रमाणे, सुनू पवारनं हा. सांगितल्याप्रमाणे फार्माराची ट्रीटमेंट केली. ओके. पुनीत सरांनी प्लॉटवर येऊन कंडिशन भेटली प्लॉटची हा. आणि त्यांनी सांगितले फार्मारायझन आणि खात सोडा म्हणले. ओके. खात सोडल्यानंतर प्लॉटची कंडिशन आणि दोघा तिघांना प्लॉट उपसून टाका म्हणले होते आपल्याला. हा 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 2-3. ओके. तर पुनीत सरांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट केली. आणि पूर्ण प्लॉट एक नंबर आला. आलेला आता. ओके, आता किती फळाची साईज किती झालेली आहे आता? फळाची साईज 3-4 किलो फळ झालेला आहे टरबूज. ओके ओके ओके. आणि पूर्ण हो. प्लॉट मागं पण बघितला तर पूर्ण प्लॉट एक नंबर आहे, एक कुठे नंबर आहे, कुठेही कुठं काय पण प्रॉब्लेम नाही, काय नाही. हो. तिथनं पुढे पूर्ण बोरगाव टेक्नॉलॉजी वापरला तुम्ही. हो. तुम्ही आता ह्याच्या आधी किती वर्ष तुम्ही कधी कधी कलिंगड केला ह्याच्या आधी? हे आपलं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइमच आणि फर्स्ट टाइमच तुमचा विषय घडला होता. झालं होतं. ओके ओके त्याच्यामुळे ओके ओके ओके. पवार साहेब, जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की नक्की काय प्रॉब्लेम झाला होता आणि कसं सोल्युशन काढत पुढे आलो आपण ह्यातनं. नमस्कार, मी पवार बालाजी. तरी एक साधारणपणे असा एक म्हणजे एक ही होऊन बसला होता EBS किंवा पहिल्या सुरूच म्हणजे फर्स्ट टाइम कलिंगड लागवड केली होते, पण एक म्हणजे एक शैक्षणिक भागामधला असल्याला त्याच्यामध्ये ही केल्यानंतर फर्स्ट टाइमच ही झाल्यानंतर ही होईल म्हणजे एकतर टेम्परेचरचं प्रमाण एकतर मायनस मध्ये चाललं होतं. टेम्परेचर जवळपास साधारणपणे 12-13 ते साधारणपणे दिवसाच्या विमानामध्ये 20 टेम्परेचर राहिलं होतं. म्हणजे काही गोष्टीचे अपटेक वगैरे काही गोष्टी होत नव्हत्या प्लॉटला. बरोबर. तरी साधारणपणे म्हणजे काही गोष्टी जे फार्मराईज हे ते जे काही आपले मॉलिक्युल थोडेसे हार्मोन्स वगैरे चालू केल्यानंतर एकदम म्हणजे प्लॉटने थोडासा रिस्पॉन्स एकदम ओके दिला आणि जे काय आहे ते पुन्हा योग्य ते आपण सगळ्या गोष्टीचे मॉलिक्युलचे म्हणा, जे लिक्विड खतं वगैरे आहेत त्याचे आपण शिफारस करून सगळ्या गोष्टी एकदम प्लॉट म्हणजे सध्याच्या ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये एकदम फर्स्ट टाइम एकदम ओके मध्ये झालेला आहे केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्यांना ह्या टाइमला एवढं वाईट वाटलं असतं की 23 रुपये मार्केटला 23 रुपयाचा रेट आहे आणि हा प्लॉट सोडून द्यायला लागला असता, एवढं इन्व्हेस्टमेंट करून 30-40 हजार, सगळ्यात वाईट वाटलं असतं. तर तुम्हाला काय वाटतं दादा की असं कंडिशन मधनं हा प्लॉट आलेला आहे? आणि महत्वाचं की म्हणजे कंपनी तर सगळ्या सांगतच असतं, पण पुनीत सर आहेत आमचे, सोनू पवार साहेब आहेत, तर ह्यांनी खूप चांगलं तुम्हाला सपोर्ट केले. काय वाटतं तुम्हाला? मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन भेटलंय. दुसऱ्याचं ऐकून जर केलं असतं हा तर आज दुसरी ती रोप काढून मला दुसरी लावावी लागली असती. बरोबर. आणि खर्चाच भर पडली असते आणि आता जो काही रेट आहे तो रेट पण मिळाला पण नसता. एक सांगायचा एक संदेश असा आहे हा. की जो आता हा जर फेल झाला हा. असता तरी चर्चा करणारे खूप असतात, पण हा. चांगलं झाल्यानंतर चर्चा कमी कमी पण असते. तरी हा नवी असल्यामुळे हा यश भेटल्याबद्दल म्हणजे त्याला म्हणजे एकदम बरोबर ह्याच्यामध्ये हे झालं. शेतकरी मित्रांनो, मला ह्या सगळ्या दादांना भेटलो इथं, अगदी यंग शेतकरी आहेत. मला कौतुक आहे पवार साहेबांचं आमच्या की ह्या सगळ्या यंग लोकांना घेऊन ते शेती करतायत, इथं नवीन नवीन प्रयोग करतायत. तर काय तुम्हाला सांगतो की मी जसं की कायम सांगावले अलीकडे की कलिंगडला नावं निगेटिव्ह थिंकिंग करणारे खूप लोक आहेत. परवडत नाही, एवढं कॉस्ट येतं, व्हायरस येतं, प्रॉब्लेम येतं, ह्या सगळे तर येणार नाहीत, थांबणार नाही कुठं. आता ह्या प्लॉटला पण तुम्ही बघितला की 35 दिवसापर्यंत रोपाची काहीच वाढ नव्हती, पण दादांनी त्याचा प्रॉब्लेम आमच्यापर्यंत घेऊन आले. तो प्रॉब्लेम, त्या प्रॉब्लेमवर आपण सोल्युशन काढलो. परत दादांनी एफर्ट चांगले घेतले,
एक सोल्युशन निघाले म्हणून थांबले नाहीत, म्हणजे तसंच सोडले नाहीत. पूर्ण बाकी इथनं पुढे कसं करायचं आहे. आज 68 दिवसाचा प्लॉट आहे आणि अजून एक 7-8 दिवसामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंग पण होईल नक्की. म्हणजे मला नाही वाटलं की बाबा एवढा चांगला होईल. आपण जो 25 ते 40 टनापर्यंत अपेक्षा करतो, निदान 25-30 टनापर्यंत हा प्लॉट 100% जाईल. या प्लॉटची कंडिशन बघितल्यावर वाटत्या. हार न मारता आपण शाश्वत करत गेलो तर कलिंगड सारखी शेती नाही आहे. प्रॅक्टिकली समजून घेऊन आपण करत जायचं. हार्मोनल बॅलन्स झाला पाहिजे, फर्टिगेशनचं बॅलन्स झाला पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंटवर काम केलं पाहिजे, पाणी मॅनेजमेंटवर काम केलं पाहिजे. सक्सेस आपल्या हातात आहे. तर ह्या दादांचं नियोजन ऐकला तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असले तरी नक्की कमेंट करा, त्याच्यावर आपण मार्क काढू. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यामध्ये कोण शेतकऱ्यांनी काय प्रॉब्लेम असला किंवा काय असलं तर आमचे पवार साहेबांचा नंबर सांगतो मी की 82-82-82 1732 दादांचा नंबर आहे. ह्या नंबरला तुम्ही कधीही कॉल करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य शेड्यूल, योग्य सगळं नियोजन करून देतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.